दुसऱ्या दिवशी पहाटे बहिरीनाथ देवाला अभिषेक केला जातो। पालखीत बसवून देवाच्या मूळ स्वयंभू मूर्तीच्या रूपावर ठेवणीतले चांदीचे मुखवटे ठेवले जातात। मग देवाचं रूप सौम्य, प्रसन्न, हसरे आणि वात्सल्यमय दिसते। देवाच्या पालखीजवळ एक त्रिशूळ असतो व समोरच दोन समया तेवत असतात। तसेच देवाच्या शेजारी माधुवीर राखणदाराची शेंदूर चर्चित मूर्ती मुखवट्यात सहित असते। अश्विन वद्य अमावस्येचा दिवस म्हणजे बहिरीनाथ देवाच्या पालखीचा दिवस। गावातील लहान थोर, आयाबाया सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करून दागदागिन्यांनी नटून थटून तसेच बाहेरून आलेले भक्तगण जयघोष करीत संध्याकाळी 8 वाजल्यापासून एकत्र जमायला सुरुवात होते आणि थोड्याच वेळात बहिरीनाथ देवाच्या पालखीचा सोहळा रंगू लागतो। बेंजो, ढोलीबाजा इत्यादी वाद्यांचा सूर निनादत असतो। बहिरीनाथ देवाच्या पालखीच्या मिरवणुकीची तयारी झाल्यावर मार्के परिवारातील पालखीचे मानकरी व तांडेल परिवारातील देवाची भक्तीण भगत हे देवाचा कौल घेऊन पालखीसाठी परवानगी मिळवतात। कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी सर्व भक्तांच्या वतीने आराधना करतात। नंतर वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, गुलाल उधळीत पालखीची मिरवणूक बीदीतून निघते। बीद म्हणजे गावाच्या मधून जाणारा रस्ता। त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे, दुकाने असतात। पालखीच्या दिवशी बीद लोकांच्या गर्दीने फुललेली असते।